झाली बाप्पा सारिकाची सगळी खूप चांगली झाली, नाही हो हिरा? हो ना रोशनचे बाबा, आपल्या पोरीचं साक्षगंध खूपच चांगलं पार पडलं बरं. आणि जेवण तर एक नंबर झालं होतं. सगळ्या गावातल्या बाया किती वानवत होत्या, किती चांगलं जेवण बनवलं म्हणे. बापरे म्हणे, गुलाबजामुन ते पनीरची भाजी खूपच टेस्टी होती म्हणे. बाया सांगत होत्या. शांताबाई बी खूप वानवत होती आपल्या घरच्या जेवणाले. हो भाऊजी, पोराकडचे पाहुणे बी खूप आणत होते बरं जेवणाले. पोराचा तो आजा आजी, अन पोराची आई, पोराची वडील, खूपच चांगलं टेस्टी जेवण झालं म्हणत. गुलाबजामुन का चांगले झाले म्हणत, जलेबी चांगली झाली म्हणत ना, पनीरची भाजी तर का पाहायचीच आहे म्हणत. बापरे, खूपच टेस्टी झाली म्हणत. हो ना विनायक, आपण कॅटरर्सवालेच तसे चांगले होते. मी म्हणलं आपले 4 पैसे जास्त गेले तर चालन, पण जेवण चांगलं झालं पाहिजे, सगळ्या लोकांनी नाव घेतलं पाहिजे. म्हणून मी मायगाचे कॅटरर्सवाले चांगले होते. पैसा जाऊ गेला, पण आपण नाव कमावलं ना. आता लोक म्हणतील ना, आत्माराम भाऊ ना पोरीची सगाई केलं तर किती चांगलं जेवण चारलं, किती चांगली सगाई केली बा पोरीची, असे नाव तर काढतील आता मागही काढतील ना पुढेही काढतील, नाही का विनायक? हो ना भाऊजी, बरोबर बोलल्या तुम्ही. आपले ना 4 पैसे जास्त गेले तर चालन, पण आपल्या घरी जो आपण कार्यक्रम करतो ना, तिथं जेवण चांगलं झालं पाहिजे. लोक आपल्या घरी कार्यक्रमाला येते, तेच तर पाहते ह्या माणसाच्या घरचा कार्यक्रम कसा झाला, जेवण कसं आहे. लोक तेच तर पाहते आणि मग आपलं चांगलं नाव बी घेते. नाही बा, फलाना फलाना माणसाच्या घरी चांगलं जेवण झालं होतं, ह्या कार्यक्रमात गेलो होतो, कार्यक्रम चांगला झाला होता, असेच तर नाव काढतात लोक आपलं मागं पुढं. खरंच भाऊजी, खूपच चांगला कार्यक्रम झाला आपल्या घरचा. खूपच चांगली सगाई झाली सारिकाची, एक नंबर सगाई झाली. हो रे विनायक, खरंच आमच्या घरचा कार्यक्रम खूप चांगला झाला रे. खूप चांगली झाली रे सारिकाची सगाई. मला तर असं वाटे, पाण्या पावसाचे दिवस आहे म्हणलं तर कसा कार्यक्रम होते सगाईचा ना कसा नाही, मला तर धुकधुकच वाटे रे मा मनात. पण बरं झालं, देवाच्या कृपेनं आपल्या सगाईच्या टायमाले पाणी बी नाही आला ना काही नाही, आणि कार्यक्रम बी खूप चांगला झाला. अहो हिरा, हे आपले पुण्यकर्म होत बरं. आपण न चांगले पुण्यकर्म केले ना तर पाय, ते आपल्या लेकराला लाभतात. पाय बरं, आता सारिका एवढ्या पावसाळ्यात आपण सारिकाची सगाई केली, पण आपल्या सगाईमध्ये कोणताच अडथळा नाही आला. नाही पाऊस आला, नाही काही, आणि जेवणही चांगलं मस्त बनलं. आणि आपल्याला सगाई करासाठी चांगला म्हणजे हॉल तर नाही भेटला, आपण हॉल तर नाही घेतला म्हणा, पण चांगला मंदिरचा परिसर वापरायला भेटला. आणि मंदिराच्या परिसरात सगाई करणं म्हणजे किती छान, किती चांगली गोष्ट, किती शांतता. हिरा, हे आपलं पुण्यकर्मच होय, खरंच. हो रोशनचे बाबा, खरंच आता मला माहीत झालं का आपले चांगले कर्म असले, चांगले पुण्यकर्म असले तर खरंच ते आपल्याला वेळोवेळी साथ देतातच. म्हणून नेहमी ना माणसाने चांगलेच पुण्यकर्म करा. हो हिरा, ना त्या कॅटर्सवाल्यानं ते जेवण वाचलं होतं ते बी दिलं, तर देऊन नाही देते का गावात बाहेर, आपण थोडी एवढं खाणार आहोत. रोशनचे बाबा, तुम्हाला म्हणायच्या पहिलेच मी नाही का सगळ्यातून आणलेलं वाचलेलं जेवण नाही का मी गावातल्या बाहेर वाटून दिलं बरं. आणि आपल्या घरी थोडंसंच ठेवलं, आपल्याला लागते तेवढंच, बाकी सगळं वाटून दिलं गावात बाहेरले. बाई, तू हे खरंच खूप चांगलं काम केली. आता कॅटर्सवाले जेवण तर देत नाही म्हणा वाचलेलं, पण ह्या कॅटर्सवाल्यानं दिला बा बिचाराईनं. खूप सारं दिला पण नाही का, गुलाबजामुन बी दिला, जलेबी बी दिला, आणि तेवढी मोठी पनीरची भाजी, भात, पोळ्या, सर्वच दिला बिचारायनं. आपण थोडी एवढं खाणार होतो, तर बरं झालं तुला गावामध्ये बाहेर वाटून दिली तर. अरे विनायक, आमच्या गावामध्ये ना असे कोणाच्याकडे कार्यक्रम असले ना जेवण वाचलं समजा, तर आम्ही गावाले सगळ्याले गावामध्ये एकमेकाला वाटून देतो जेवण. आम्ही असं घरी ठेवत नाही ना, असं फेकत बी नाही, अन्न आम्ही वाया नाही घालवत. असं वाचलं ना तर गावात देऊन देतो सगळ्याले. चांगलं झालं बाई, तुला वाचलेलं जेवण गावात वाटून दिली तर. हिराबाई, हे लता नाही दिसून राहिली, श्वेताही नाही दिसून राहिली, कुठे गेले ह्या? अरे विनायक, त्या नाही का कपडे बदलत होत्या. वहिनी म्हणे दिवसभर साडी घालून ना किचकिच वाटत आहे म्हणे, अंग नुसतं म्हणे, साडी बदलवून घेतो म्हणे. आणि श्वेताही कपडे बदलत होती. श्वेता असन सारिकाच्या रूममध्ये. हो हिराबाई, हे लता नाही का साड्याच नाही घालत जास्त, आपली नुसती पॅन्ट आणि शर्ट घालत राहते, म्हणून तिला साडी घालत सवय नाही ना, म्हणून गेली असून ते बदलवाले. अरे हो विनायक, आजकालच्या बाहेर नाही का जास्त साड्या घालणं नाही आवडत. त्या असे पॅन्ट शर्ट घालतात, कोणी कोणी गाऊन घालतात, कोणी ड्रेस घालतात. साड्या खूपच कमी बाया घालतात. बाई, रोशन नाही आला का? मी म्हणलं आता आपण सगळेजण आहोत, बसलो असतो न बोललो असतो आता रोशनच्या न श्वेताविषयी. अरे विनायक, रोशन तर मंदिरातच आहे, तो म्हणे तिचं सगळं म्हणे मी काम आटपून घेतो म्हणे, आणि येतो म्हणे मग घरी. येईनच आता तो अर्धा एक तासानं. भाऊजी, मग बोलून का आज आपण रोशन न श्वेताच्या लग्नाविषयी? अरे हो विनायक, बोलून ना. पहिले जेवणगी करून घेऊन, आणि मग रोशन गेला म्हणजे सगळे बसून, आणि मग बोलून घेऊन रोशनच्या आणि श्वेताच्या लग्नाविषयी. ठीक आहे. अरे सारिका यार, किती थकल्यासारखं वाटत आहे. मला तर खूपच थकल्यासारखं वाटत आहे. बसाची इच्छा नाही होत आहे. असं वाटते झोपूनच राहावं. सारिका, तू नाही थकली का?
तू पण झोप नाही ना थोडीशी, बसूनच आहे आली तेव्हाची. अगं श्वेता, मला सवय आहे ना, मी कशी थकत नाही. आता मी कॉलेजलाही जाते, तिकडून आल्यावर आईला थोडी कामात मदत करते, त्याच्यामुळे मला सवय आहे. मला नाही वाटत आहे थकल्यासारखं. हो सारिका, कशी थकणार आहे तू आज? आज तुझी सगाई होती ना, तू तर आज खूप खुश असतील. तुला मस्त छान जोडीदार मिळाला. किती छान जोडीदार मिळाला तुला. किती छान आहात भाऊजी. हो ग श्वेता, खरंच मला खूप चांगला जोडीदार मिळाला. मी कधी असा स्वप्नातही विचार नव्हता केला की मला एवढा चांगला मुलगा माझ्या आयुष्यात येईल म्हणून. आणि बघ ना श्वेता, सगाईमध्येच त्यांनी मला आयफोन गिफ्ट केला. किती लकी आहे ग मी श्वेता. मला तर माझ्यावर असं वाटतं की मी खूप नशिबान आहे. हो ना सारिका, खरंच तू खूप नशिबान आहे. बघ ना, एवढा इंजिनियर मुलगा मिळाला तुला. अगं श्वेता, थोडीशी उठून बस ना ग, का नुसती झोपू झोपू गोष्टी सांगत आहे. उठून बस. सारिका, मी झोपूनच तुला गोष्टी सांगते ना. मी सांगितलं ना, माझ्यामध्ये उठून बसायची हिंमत नाही आहे. खूपच मला थकल्यासारखं वाटत आहे. मी झोपूनच गोष्टी सांगते तुझ्यासोबत. काय ग श्वेता, तू काय आता एक दिवसासाठी आली मग आमच्याकडे, आणि तू नुसती झोपू झोपू गोष्टी सांगत आहे. चांगली उठून बसली, चांगल्या गोष्टी सांगत मला. मग उद्या तू आपल्या गावालाच जाणार आहे. काय यार सारिका, झोपूही नाही देत. घे बाई, उठून बसते आता, बसूनच गोष्टी सांगते तुला. घे सारिका, उठून बसली. चांगली झोपली होती तर मी तुला चांगली दिसत नव्हती. मी सांग आता गोष्टी. काय ग श्वेता, तुला माहित आहे तू माझी बहीण आहे, पण माझी बेस्ट फ्रेंड पण आहे. मी तुलाच किती गोष्टी शेअर करते माझ्या मनातल्या, माहित आहे तुला. आणि तशी झोपून होती आणि मी बसून होती, काही मजाच नव्हती वाटत गोष्टी सांगायला मला. श्वेता, तू एक काम कर, तू 8-10 दिवस राहून जा बरं. मग आपण मस्त गोष्टी सांगत जाऊन एकमेकीसोबत. अगं सारिका, तू फक्त 8-10 दिवस राहा म्हणत आहे, मी तर पूर्ण आयुष्यभर इथे राहण्यासाठी तयार आहे. काय ग श्वेता, काय म्हणाली तू? तुला आयुष्यभर राहायचं इथं आमच्या घरी? मी समजली नाही तुझ्या म्हणण्याचा अर्थ. अगं माझी भोवडी सारिका, तुला एवढी नाही समजत का? आयुष्यभरासाठी म्हणजे मला तुझी बहिणी बनून इथे राहायचं आहे म्हटलं. खरं श्वेता, तू खरं बोलत आहे? तुला माझी बहिणी बनून तिथे राहायचं आहे? वा. अगं हो सारिका, मी खरंच बोलत आहे. मला तुझी बहिणी बनवून ह्या घरामध्ये आयुष्यभर राहायचं आहे. श्वेता, हे कधी झालं? म्हणजे रोशन दादा तुझ्यावर प्रेम करतो का? म्हणूनच तो नाही का नुसता फोनवरच बोलत राहते, म्हणजे तो तुझ्यासोबत बोलत राहते नाही का? आता माहित झालं मला. काय म्हणाली ग सारिका? रोशन नुसता फोनवर बोलत राहतो, पण तू माझ्यासोबत तर कधीच नाही बोलत ना फोनवर. श्वेता, तू तुझ्यासोबत नाही बोलत तर मग कोणासोबत बोलतो तो एवढा फोनवर? आता तू म्हणत होती का मी तुझी बहिणी बनून येणार आहे ह्या घरात, मला वाटलं तो तुझ्यासोबत बोलत असेल. कुठे ग सारिका? रोशन तर मला कधीच फोन पण नाही करत. आज तुझ्या सगाईमध्ये माझ्याकडचं पाहिलं सुद्धा नाही त्याने, बोललाही नाही माझ्यासोबत. हो का ग श्वेता, रोशन दादा बोललाच नाही का तुझ्यासोबत? अगं हो सारिका, आज दिवसभर आपण तिथे मंदिरमध्ये होतो बरं तुझ्या सगळ्यासाठी. तू माझ्या समोरून असं जायचा, इकडे जायचा, तिकडे जायचा, एक शब्दही नाही बोलला माझ्यासोबत. अगं श्वेता, तू सगळ्याच्या कामात होता ना, त्याच्यामुळे तो तुझ्यासोबत नाही बोलला. आता पाहिजे घरी आल्यावर कसा बोलते तो तुझ्यासोबत. हो ग सारिका, मलाही तसंच वाटलं. म्हटलं हा रोशन म्हटलं सारिकाच्या सगळ्याच्या कामामध्ये व्यस्त आहे म्हणून माझ्यासोबत बोलत नसून म्हटलं. आता घरी गेल्यावरच चांगली बोलते म्हटलं त्याच्यासोबत. माहित आहे का सारिका, आज आत्या, मामाजी, माझे बाबा, माझी आई हे सगळे मिळून नाही का रोशनच्या माझ्या लग्नाविषयी बोलणार आहात. हो का ग श्वेता, काय बोलत आहे तू? खरंच आज सगळेजण तुमच्या लग्नाविषयी बोलणार आहात? वा 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 वा, आता तू माझी बहिणी बनून येणार आहे या घरात. मला खूपच आनंद वाटत आहे ग श्वेता. बघ सारिका, जिजाजीचा फोन आला असेल, उचल लवकर. अगं हो श्वेता, समीरजीचाच फोन आहे, थांब उचलते. हॅलो सारिका, मी समीर बोलत आहे. हां बोला ना समीरजी. सारिका, तू तुझं सिम कार्ड टाकलं का नवीन फोनमध्ये? अरे यार, मी तर विसरूनच गेली. माझ्या मोबाईलमधलं सिम कार्ड काढून नवीन फोनमध्ये टाकायचं. आता काय सांगू यांना? अगं सारिका, सांगून दे जिजाजीला की टाकलं म्हणा सिम कार्ड नवीन फोनमध्ये. थोडी माहीत होणार आहे की तू नवीन फोननं बोलत आहे की जुन्या फोननी. ठीक आहे श्वेता, सांगून देते मग. हो समीरजी, टाकलं ना मी नवीन फोनमध्ये, माझ्या जुन्या फोनमधलं सिम काढून टाकलं. आता ह्या नवीन फोनमधूनच बोलत आहे मी तुमच्यासोबत. हो का सारिका, टाकली ना नवीन फोनमध्ये सिम? बरं झालं, मला वाटलं टाकलं की नाही टाकलं. काय करत आहे सारिका तू? काही नाही समीरजी, श्वेता आणि मी आम्ही दोघी बसून होतो. अच्छा अच्छा, श्वेता आहे का तुझ्यासोबत? हो ना समीरजी, श्वेता आणि मी आम्ही बसून दोघी गोष्टी सांगत होतो. बोलता का तुम्ही श्वेतासोबत? अगं सारिका, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे ना. श्वेतासोबत बोललो ना मी मगाशी आपल्या सगाईमध्येच. बोला ना तर समीरजी मग. आता श्वेता बसली आहे म्हणते तुझ्याजवळ, आता काय बोलू मी?
काही समजूनच नाही राहिलं. अच्छा, म्हणजे मी बसली आहे तुझ्यासोबत सारिका, म्हणून जिजाजी तुझ्यासोबत बोलायला थोडे कम्फर्टेबल नाही आहे ना. ठीक आहे, मी चालत जाते रूमच्या बाहेर. बोला तुम्ही दोघं. हॅलो, बोला ना समीरजी. गेली श्वेता रूमच्या बाहेर. सारिका, तुझी बहीण तर खूपच समजदार आहे. हो ना समीरजी, माझी बहीण समजदारच आहे. सारिका, काय सांगू मी तुला. तुझ्यासोबत सगाई झाली आणि आम्ही घरी आलो, मला तूच दिसत आहे. तुझाच चेहरा माझ्या समोर येत आहे, म्हणून मी तुला फोन लावला. हो का समीरजी, माझा चेहरा तुमच्या नजरेसमोर येत आहे का? हो ना सारिका, घरी आलो तेव्हाचा मोबाईलमध्ये तुझाच फोटो बघत होतो. म्हटलं चला आता सारिकाला फोनच लावून आपल्या मनात सांगून देते तिला. हो का समीरजी, तुम्ही घरी गेले तेव्हा माझाच फोटो बघत होत्या का? हो ना ग सारिका, आम्ही गाडीतही होतो ना, तुझाच फोटो बघत बघत मी घरी आलो आणि घरी आल्यानंतरही तुझाच फोटो बघत आहे. मला तुझी खूपच आठवण येत आहे सारिका. तुला नाही येत का माझी आठवण? समीरजी, जेमतेम आम्ही आता अर्धा तास झाला मंदिरातून आलो, त्याच्यामुळे काही मला तुमची आठवण करायचा वेळच नाही मिळाला. आणि माझ्याकडे पाहुणे पण आहे, माझे मामा मामी, मामाची मुलगी, आणि माझी मामाची मुलगीच होती माझ्याजवळ आतापर्यंत बसली. त्याच्यामुळे मला काही वेळ नाही मिळाला तुमची आठवण करायचा समीरजी. हो का सारिका, तुझ्या घरी आताही पाहुणेच आहेत का? हो बरोबर आहे म्हणा, पाहुणे असले म्हणजे आपण त्यांच्यामध्येच व्यस्त राहतो ना. सारिका, तुला एक गोष्ट विचारू का? विचारा ना समीरजी, कोणती गोष्ट आहे? सारिका, तू माझ्यासोबत सगाई करून खुश आहे ना? हो समीरजी, तुमच्यासोबत सगळे करून मी मनापासून खुश आहे. सारिका, मला हेच ऐकायचं होतं. चल सारिका, मग ठेवते फोन, मलाही माझे बाबा आवाज देऊन राहिले. ठीक आहे समीरजी, ठेवा फोन. हिराताई, झाले सगळ्याचे जेवण आटोपले. चला आता आपण हे दोघी जेवण करून घेऊन. हो लता वहिनी, सगळ्याचे जेवण आटोपले. चला आता आपणही जेवण करून घेऊन. तुम्हालाही भूक लागली असेल नाही का? नाही नाही हिराताई, भूक नाही लागली. सगळ्यामध्येच तर पोटभर जेवण करून आलो. आता म्हणलं थोडं दोन दोन घास खाऊन घेऊन. हो वहिनी, तशी तर भूक मलाही नाही म्हणा, मला तुमच्यासोबत बसा लागन तर थोडं 2 घास खाऊन घेतो. हिराताई, वाढू का मग आपल्या दोघीसाठी ताटं? हो वहिनी, वाढा ना. अरे बापरे, सारिकाच्या सगळ्यावरून आलो, थकल्यासारखं वाटते बापा. थोडीशी आराम करतो. आजकाल काहून तर मला लवकरच थकल्यासारखं वाटते. माय वजन जास्त आहे म्हणून तर नसन वाटत. हो, कारण की मनोजचे बाबा तर थकतच नाही, ते बारीकात म्हणून. आणि मी अशी मोठू गोलमोठला लवकरच थकतो. चालता चालताही मला लवकरच दम लागते. पण काही म्हणा, हिराच्या पोरीची सगळी खूपच चांगली झाली. हिराले खूपच चांगले सोयरे भेटले. खरंच सारिका खूप नशिबान आहे. खूपच चांगलं घर भेटलं तिले. पोरगं तर खूपच चांगलं आहे. सारिकाले खुशसुखी ठेवन. आई झोपले का तुम्ही? नाही हो राधिका, झोपली नाही. आज सगळी ऊन आलो तर मला थकल्यासारखं वाटत होतं, तशी लेटली हो बापा. बोल काय म्हणतं? आई मी म्हणत होती चालन जेवण करायला. ओ राधिका, भाजी गरम केली का? हो आई, केली मी भाजी गरम. हिरा काकून जसं आणून दिलं जेवण तसंच मी गरम करायला ठेवलं होतं. पनीरची भाजी गरम केली, भातही गरम करायला ठेवला, आणि पोळ्या थोड्याशा गरम केल्या. चला मला आता जेवण करायला. ओ राधिका, मला तर भूकही नाही. हिरासोबत मी खूप उशिरा जेवण केलं ना, तर काहीच भूक नाही वाटत आहे. पोट असं फुगल्यासारखं वाटत आहे, थकल्यासारखं वाटून राहिलं. माझी काहीच इच्छा नाही जेवण करायची. थोडंसं आमच्या संग 2 घास खाऊन घ्या ना. ओ नाही राधिका, खरंच काहीच भूक नाही हो. जेवून घ्या तुम्ही, जेवून घ्या. मनोजच्या बाबाला देऊन दे लागन जेवण. ते लवकरच जेवले होते ना, त्याला लागली असेल भूक. मनोजलाही देऊन दे जेवण, पार्थलाही चालून द्यायचं थोडंसं. हो आई, मी बाबालाही देतो जेवण, आणि पार्थच्या बाबाला ना पार्थलाही देतो. पण तुम्ही चाला म्हणत होती तर नाही म्हणून राहिल्या. तुम्हाला का दूध गीत देऊ का आई, नाही तर गरम करून? ओ राधिका, मापोटात काहीच जागा नाही, जेवणाचीच तर काही जागा नाही, तर का दूध पिऊ? नाही बाप्पा, दूध बी नाही पित, राहू दे. ठीक आहे आई, मग करा तुम्ही आराम. नाही तर निंबू पाणी बनवून देऊ का? निंबू पाणी प्यान तुम्ही तर तुम्हाला थोडंसं चांगलं वाटन, पोट थोडं हलकं हलकं वाटन. ते कसं सकाळीमध्ये आता गुलाबजामुन होते, पनीरची भाजी होती मसाल्याची, तर त्याच्यानं तुम्हाला गॅस झाली असेल पोटात. थांबा, मी निंबू पाणी सांडून देतो बनवून, प्या तुम्ही. थोडंसं चांगलं वाटेल तुम्हाला, पोटात हलकं वाटेल थोडं. हो राधिका, निंबू पाणी आणून दे लागन बनवून. थोडंसं पेईन तर चांगलं वाटेल. ठीक आहे आई, लवकरच आण देतो बनवून. मैसून मा मोठ्या काळजीची आहे बाप्पा. पाबर मी जेवण नाही करत म्हणलं तर काही दूध आणून देतो म्हणते, काही निंबू पाणी बनवून देतो म्हणते. खरंच मैसून मोठी काळजी करते माईवाली. भाऊजी, झाले आपल्या सगळ्याचे जेवण करून.
बोलवा ना रोशनले. हो हिरा, दे ना रोशनले आवाज. अहो रोशनचे बाबा, आम्ही मगाशी रोशनले म्हणलं, जेवण झाल्यावर म्हणलं आपण थोड्याशा गोष्टी करून म्हणलं महत्वाच्या. तर तो हो म्हणे, येतो म्हणे. तरी एक आवाज देऊन दे ना हिरा त्याले. तरी एक आवाज देऊन दे ना हिरा त्याले. नाही राय पोरायच्या लक्षात. आज दिवसभर त्यानंच धावपळ केली सारिकाच्या सगळी मंदी. तोही थकला असन. रोशन, ए रोशन इकडे ये. काय झालं आई? आवाज दिली होती का? अरे हो रोशन, ये बस इथं थोडसा, बस बरं. त्यासोबत थोडंसं बोलायचं होतं. काय बोलायचं आई? सांग ना, दुरूनच सांग ना, मी उभ्यानंच ऐकतो, सांग. अरे रोशन खाली बस. खाली बस, बसून आम्हाला गोष्टी करायच्या आहे. उभा नको राहू तू. ठीक आहे बाबा, बसतो. बोला बाबा, काय बोलायचं होतं? अरे रोशन, ती आईनं आणि मीनं एका गोष्टीचा विचार केलाय. आम्ही विचार केला की तुझं लग्न नाही का श्वेतासोबत करून देऊ. का म्हणून राहिल्या बाबा तुम्ही? काय म्हणल्या बाबा तुम्ही? हा लग्न स्वतःसोबत करून देऊन राहिल्या? हो रोशन, ते बाबा बरोबर बोलत आहे. त्या मामानं आणि मीनं ठरवलं की ते लग्न श्वेतासोबत करून देऊन म्हणून. हो रोशन, तुला आपला जवाई बनवावं अशी माझी न तुझ्या मामीची इच्छा आहे. अरे यार, मी रुपालीसोबत लग्न करायचा विचार करत होतो. रुपाली तिची आईबाबाला घेऊन येणार आहे आणि हे काय मधातच लावलं आईबाबानं. आता का सांगू मी यायले? आता आईबाबा एकटे राहिले असते त्याला सांगलं तरी असतं. आता सगळेच आहे इथं, मामा मामी आहे, सगळेच आहे. याच्यासमोर कसं सांगू? बाबा, माही काही आताच लग्न करायची इच्छा नाही. पहिलं कुठं मला चांगलं काम घेऊन पाहू द्या, मग करीन विचार. अरे रोशन, आताच कुठे तो लग्न करून देऊन राहिलो. म्हणलं आपलं लग्न पक्क करून ठेवून देऊन. आज सारिकाची कसं सगाई केली तशी म्हणलं तुझीनं श्वेताची सगाई करून ठेवून देऊन लग्न आरामात करून. हो रोशन, आता नाही का तुझीनं श्वेताची सगाई करून घेऊन आणि मग आरामात लग्न करून. तोपर्यंत तू आपलं काम घेऊन पाय ना. चांगलं काम मिळते का तर पाहून घे. मग काम घेऊन मिळालं म्हणजे लग्न करून घेऊन. हा रोशन असं काऊन म्हणत आहे? याला का माझ्यासोबत लग्न नाही करायचं आहे का? याच्या चेहऱ्यावरून वाटतच तसं आहे. पण मला त्याच्यासोबत लग्न करायचं आहे. माझं लहानपणापासून प्रेम आहे रोशनवर. ना का बरं हा असं करत आहे? होई नाही म्हणत आहे. बाबा, आता असूनच सगाई करून काय ठेवता? जेव्हा लग्न करायचं राहील तेव्हा सगाई करून ना. अरे रोशन, मी का म्हणलं, आता आपल्या आपसातलाच रिश्ता आहे हा. त्या सख्या मामाची पोरगी होय श्वेता. तर म्हणलं सगाई करून ठेवली तर का बिघडते? हे दुसऱ्याची पोरगी थोडी वय, आपल्या परिवारातलीच पोरगी आहे ना. तर आता सगाई करून ठेवून देऊ. मग तू पाय आपलं काम पाय, तुला काम चांगलं भेटन तर मग आपण लग्न करून घेऊन. मग सगाई करायला का हर्ज आहे? हो रोशन, सगाई करून ठेवून देऊन आणि मग तू आपलं कामधंदा पाय. मग चांगलं काम घे लागन समजा तर मग लग्नही करून घेऊ. आता सगाई तर करून ठेवून देऊन ना. अरे यार, सगळीचे सगळे मागच लागले. सगाई करून ठेवून, सगाई करून ठेवून. पण मला श्वेतासोबत लग्नच नाही करायचं आहे ना. मला तर रुपालीसोबत लग्न करायचं आहे. मग रोशन, करून ठेवून ना सगाई श्वेताची न तुझी. बाबा, मी मला पहिले कामधंदा की पाहतो, मग करीन सगाई. मग लग्नही करीन लागन. तुम्ही काय आतापासून मागं लागून राहिल्या सगाई कर म्हणून? अरे रोशन, त्या मागं नाही लागून राहिलो, तुला सांगून राहिलो. तसं तुला विचारलंही नसतं, नशीच ती सगाई लावून दिलीस ती श्वेतासोबत. पण आता म्हणलं पोरगोस म्हणून एक शब्द विचारून घेतो. तर तूही आपलं तिथं काम पाहतो याचा नाद लावून राहिला. राहू दे, पुढच्या हप्त्यात नाही का राखी झाल्यावर तुमच्या दोघांची सगाई करून घेऊ. हो रोशनचे बाबा, राखी झाल्यावर नाही का पुढच्या हप्त्यात आपण श्वेताची आणि रोशनची सगाई करून घेऊन. बाई, मग कोणती तारीख घेऊन सगायची सांगून दे ना, म्हणजे तयारी करायला बरं होईल. हो हिराताई, कोणत्या दिवशी सगाई करायची सांगून द्या, म्हणजे आम्हाला तयारी करायला वेळ तरी भेटल. कसे मग सगाईचे कपडे घ्यावं लागन, श्वेतासाठी कपडे घ्यावं लागन, रोशनसाठी कपडे घ्यावं लागन. तर मग आपल्याला चांगला वेळच पाहिजे ना. तर एखादी तुम्ही तारीख सांगून द्या आणि त्याच्यानुसार मग आम्ही आमची तयारी करून ठेवून. हो रोशनचे बाबा, सांगा ना कोणत्या तारखेला करून रोशनची सगाई श्वेतासोबत. हिरा, तुम्ही दोघेही बहीण भाऊ ठरवा सगायची तारीख. हो का रोशनचे बाबा? मी ना विनायक आम्ही दोघंच ठरवून का? ठीक आहे विनायक, सांग तू कोणती तारीख, कोणत्या तारखेला सगाई करून तर श्वेताची आणि रोशनची. बाई, ह्या हप्त्यात तर राखीचा आहे. एक काम करून ना बाई, आपण पुढच्या हप्त्यात करून सगाई. हिराताई, आता राखी होऊ द्या. मग हा रविवार गेला म्हणजे पुढचा रविवार येईन ना, त्या दिवशी करून घेऊन आपण सगाई. आम्हाला खूप टाईम मिळते तयारी करायला. मग सगाईचे कपडे घेता येते आरामात. पुढच्या रविवारी म्हणजे हा रविवार गेल्यावर पुढच्या रविवारीच करून हिराताई. ठीक आहे, मग रविवारची तारीख फिक्स. पा रोशनचे बाबा, आता हा रविवार गेल्यावर पुढचा रविवार येईन, त्या दिवसची तारीख घेतली, ठीक आहे ना? हिरा, ठीक आहे ना. म्हणलं मी, तुम्ही दोघे बहीण भाऊ ठरवा सगायची तारीख तुमच्या सोयीनं. अरे वा, पुढच्या रविवारी माझी ना रोशनची सगाई होणार आहे. खूपच छान. पण हा रोशन बोलून कोण नाही राहिलं माझ्यासोबत.
श्वेता आता तुझी सगाई आहे, खुश आहे ना तू? सारिका मी तर खूप खुश आहे. पण हा रोशन का बरं असा वागत आहे, माझ्यासोबत बोलत पण नाही आहे. अगं तो माझ्या सगळ्याचे कामं करू थकला असेल ना, म्हणून तू तसा थकल्यासारखा दिसत आहे म्हणून बोलत नसन. काय उद्या चांगला बोलन तो तुझ्यासोबत. ह्या सगळ्यांना मिळून तर मला सगळ्याची तारीख बी फिक्स केली श्वेतासोबत. देवा आता काय करू, आता मलाच काहीतरी मोठं पाऊल उचला लागल. लता वहिनी आता तर आपल्याला सगळ्याची तयारी करायला खूप वेळ भेटला. आता मस्त आरामात सगळ्याची तयारी करा, नाही? हो हिराताई, खरंच खूप वेळ भेटला सगळ्याची तयारी करायला. हो ना हिराताई, आता मी माझ्या मनासारखी सगळ्याची तयारी करेन. नाही कर्ज तुम्ही आपल्या मनासारखी सगळ्याची तयारी. आम्हाला तर काही वेळच नाही भेटला होता सारिकाच्या सगळ्याच्या वेळेस. का आमचं ते वेळेवरच झालं बाप्पा. 2 दिवसातच आम्हाला तयारी करायला लागली. वेळेवर काय करावं काही सुचतही नव्हतं. पण चांगली पार पडली सारिकाची सगाई. हो हिराबाई, सारिकाच्या सगळ्याला ना काही टाइमच नाही भेटला आपल्याला तयारी करायला. सगळं वेळेवरच आपण केलं समजा 1-2 दिवसात. त्याच्यानं थोडी गडबडच झाली, धांदरच झाली, पण चांगली झाली सगळी. हो विनायक, आता त्या पोरीच्या सगळीला ना खूप टाइम आहे तुम्हाला तयारी करायसाठी. खूप टाइम भेटला समजा, वेळ भेटला. मग पोरीच्या सगळीसाठी तर आम्हाला काहीच टाइम नव्हता भेटला, काहीच वेळ नव्हता भेटला तयारी करायला. तर वेळेवर आमची धावपळच झाली. आता तुम्ही विनायक आणि लता तुम्ही मस्त आरामात तयारी करा. वेळ आहे अजून, पुढच्या रविवारची सगळी येतं. चला आता आराम करून चला, झोपा सगळे. श्वेता चल आपण दोघी माझ्या रूममध्ये झोपून. हो सारिका चल आपण दोघी तुझ्या रूममध्ये झोपून. तर मंडळींनो, आज आम्ही माझा मुलगा आणि माझ्या भावाची मुलगी यांच्या लग्नाची बोलणी पक्की केली आणि आम्ही त्यांच्या साक्षगंधाची तारीख फिक्स केली. तर माझ्या बहिणींनो आणि भावांनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर, चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जमेल तर कमेंटही करा. चला आता उद्याला भेटूया.